मित्रांनो नमस्कार. कायदेशीर माहिती देणाऱ्या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा विषय ब्लॅकआउट. आता म्हणाल ब्लॅकआउट हा विषय कायदेशीर होतो का, तर ब्लॅकआउट का आणि जर ब्लॅकआउट असेल तर काय याची माहिती तर घेणं गरजेचं आहे की. कारण आत्ताच भारताने पाकिस्तान विरुद्ध सिंदूर ऑपरेशन सुरू केलं आणि सिंदूर ऑपरेशन अंतर्गत त्यांनी पहलगाम वरती जो हल्ला चढवला त्या दहशतवाद्यांच्या विरोधात भारताचा ठोस उत्तर म्हणून सिंदूरचं मिशन त्यांनी समोर ठेवलं आणि पाकिस्तानच्या विविध प्रदेशात जाऊन मिसाईल अटॅक केलाय. विविध प्रकारचे अटॅक चालू आहे. असं काही नाही, अजून जसे दिवस जातील तसं नवीन नवीन काहीतरी. अशा वेळेला भारताच्या हद्दीच्या सर्व कॉर्नरचे जे प्रदेश आहेत, पाकिस्तान आणि भारताच्या जे बाउंड्री लाईन देश आहेत, प्रदेश, त्या प्रदेशामध्ये ब्लॅकआउट करायला लावत आहेत. तर सामान्यतः युद्ध दरम्यान असा काळ असतो की जेव्हा सर्व दिवे बंद करावे लागतात किंवा झाकून ठेवावे लागतात, जेणेकरून शत्रू त्यांना पाहू शकणार नाही. पूर्वी शत्रूची अशी विमानं जायची आणि तुम्हाला लाईट दिसती, तिथे शहर आहेत असं. आजकाल मिसाईलच्या जमान्यामध्ये ऑलरेडी सगळं सॅटेलाइट वरती सगळं तयार असतं. कुठे काय प्रदेश आहे काय नाही आणि किती माणसं कुठे राहतात ते सगळं माहिती असतं. ते जरी असलं तरीही ब्लॅकआउट करणं गरजेचं पडतं आणि आपली अक्कल न चालवणं हे आणखीन गरजेचं पडतं. जेव्हा सायरन वाजतो, ज्या युद्धाच्या मध्ये कुठेतनं तरी आपल्या त्या प्रदेशावरती मिसाईल म्हणा, विमान म्हणा, ड्रोन म्हणा, काहीतरी हल्ला होतोय अशी शक्यता येते, त्यावेळेला ते ब्लॅकआउट सांगितलं जातं आणि त्वरित ब्लॅकआउट करणं त्यावेळेला गरजेचं असतं. त्याच्याकरता ज्या ज्या तुम्हाला बंकर पासून किंवा लपण्याच्या ज्या आवश्यक त्या ठिकाणी तुम्ही जाऊन स्वतःचा बचाव करणं हे गरजेचं असतं. बाहेर जाऊन सायरन वाजला म्हणून रस्त्यावर जाऊन उभं राहून टाळ्या वाजवणं किंवा त्याचे व्हिडिओ काढणं याच्याकरता ब्लॅकआउट नसतो. तर ब्लॅकआउट तुम्हाला शत्रू, कारण का तर तुम्ही मोबाईल धरला तरी त्याचा प्रकाश पडणारच आहे की. असे 100 जणांनी मोबाईल धरले तर 100 प्रकाश कळलं की नाही, ब्लॅकआउटचा अर्थच नाही उरला. त्यामुळे ब्लॅकआउट म्हणजे संपूर्णतः ब्लॅकआउट हे लक्षात राहू द्या. आणि तुमच्या गाढवपणामुळे इतरांना धोका होऊ शकतो हे लक्षात राहू द्या. त्यामुळे ब्लॅकआउट म्हणजे संपूर्णतः अंधार. म्हणजे मी मोबाईल चालू ठेवला तर चालेल का, मेणबत्ती चालू ठेवली तर चालेल का, असले काही प्रश्न विचारू नका. शांतपणे सगळ्या गोष्टी ब्लॅकआउट करा आणि स्वतःचा प्रदेश अधिक सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करा. हे ड्रिल असतं, मॉक ड्रिल असतं, काही काही वेळेला गरजेचं असतं. आणि तिथे ज्या वेळेला नागरिक म्हणून तुम्ही होता, काम करत असता, त्यावेळेला शासनाने जे काय सांगितलं ते तुम्हाला ऐकायचं असतं. आज कमी शब्दामध्ये ब्लॅकआउट म्हणजे संपूर्णतः दिवे बंद करणं, लाईट बंद करणं, झाकून ठेवणं या संदर्भातली माहिती दिली. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी घेऊन येईन. तिथपर्यंत इथे थांबतो. सिंदूर ऑपरेशन चालू आहे, ते चालूच राहू दे. मी इथेच थांबतो. धन्यवाद.